नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण काजू पनीर मिक्स भाजी बनवणार आहोत. त्यात आपण दुसऱ्या पण एखाद्या भाज्या ॲड केलेल्या आहेत आणि खूपच टेस्टी अशी एकदम चविष्ट भाजी बनवलेली आहे. चला तर मग ते आता कशी बनवली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या भाज्या आपण ॲड केलेल्या आहेत ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतले. तेल थोडंसं जास्त ओतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यात बारीक कट केलेले 2 कांदे घेतलेले आहेत. ते छानसे आपण तेलामध्ये परतून घ्यायचे. कांदा तेलात छान परतून झाला की त्याच्यात टोमॅटोची प्युरी घालायची आहे. तर मी त्याच्यात 2 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. तर ती व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात मी ओलं खोबरं आहे आणि तीळ 2 चमचे आहे आणि जिरं 1 चमचा आहे आणि ओलं खोबरं मी फक्त 2 इंचाचा तुकडा घेतलेला आहे. तो आपण मिक्सरला छानसा बारीक केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पेस्ट करून वापरलेली आहे. तर ती ॲड करून झाल्यानंतर आपण हळद अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, त्यानंतर लाल तिखट मी 2 चमचे वापरलेले आहेत. तर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा वापरलं तरी चालेल. तर त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर त्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यात जो मसाला बारीक केला आहे त्याच्यातच मी 1 बाउल पाणी ओतले आणि ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर हे पाणी मिक्स केले. आता ह्याच्यावरती आपण एक वाफ काढून घेऊया. झाकण झाकलेलं आहे. त्यानंतर थोड्या वेळानं मी झाकण काढलेलं आहे आणि त्याच्यात मी बारीक कट केलेला बटाटा टाकलेला आहे. त्यात बटाट्याचे साल पण काढलेले आहेत. तर 1 बटाटा आहे तो मी या पद्धतीनं बारीक केलेला आहे. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता. हा आपण व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घेऊया आणि मी परत आता याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे जेणेकरून आपला बटाटा छानसा शिजेल. तर बटाटा शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये मटार ॲड केलेले आहेत. तर हे मॅप्को आहेत. त्यानंतर हे पण छानसं आपण मिक्स करूया याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यात मी बटर टाकलेलं आहे. बटर ऑप्शनल आहे. जर अवेलेबल तुमच्याकडे असेल तरच टाका, नसेल नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर याच्यामध्ये पनीर ॲड करून घेऊया आता आपण. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता मी काजू घेतलेले आहेत. काजू थोडेसे मी साईडला तळून घेतलेले आहेत आणि तळून झाल्यानंतर काजू आपण परत या भाजीमध्ये ॲड करायचं आहे. हे व्यवस्थित आता आपण मिक्स करूया आणि याला 1 मिनिटाची फक्त वाफ काढायची आहे आणि त्यानंतर आपली ही बघू शकताय मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.